अंजनगाव अकोट राष्ट्रीय महामार्गावरील भंडाराज येथील धोकादायक वळणावर स्विफ्ट कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडाराज गावाजवळील धोकादायक वळण पुन्हा एकदा अपघाताचे कारण ठरले आहे। मंगळवारी मारुती सुझुकी स्विफ्ट आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात शालिग्राम रामचंद्र वानरे वय वर्ष 65 राहणार अकोट यांचा जागीच मृत्यू झाला। ते स्वतः कार चालवत होते। धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा चक्काचूर झाला। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी रस्ता बदललेला असून मोठा गड्डा पडलेला आहे। त्या गड्ड्यातून जाताना कारचे नियंत्रण सुटल्याने वाहन सुमारे 30 ते 40 फूट घासत पुढे गेले आणि समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकले। या वळणावर यापूर्वीही अपघात झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। अपघातात कुसुम वानरे आणि रखमाबाई शालिग्राम गवई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अचलपूर येथे हलविण्यात आले आहे। इतर 4 जणांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान या धोकादायक ठिकाणी तातडीने रस्ता दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे।